गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत, ते आपल्याला माहिती आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहे आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात. मुंबई मुख्यमंत्री आणि गृहमंत्री. ओके सर, आज दिल्लीला बैठक होते, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यासोबतच गृहमंत्री यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. काय वाटतं, मध्यस्थी करणार का? सीमावादावरती प्रश्न आहे की या संदर्भात मध्यस्थी ही पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी करावी लागेल. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. दोन्ही राज्यात, महाराष्ट्रात पण बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत आणि कर्नाटकात तर बीजेपीचे राज्यच आहे पूर्ण. पण बोंबई असं म्हणतात की अमित शहाना भेटून काही फायदा नाही. हे भाजपचे मुख्यमंत्री सांगतात की अमित शहाना भेटून फायदा नाही आणि आम्ही म्हणतो फायदा आहे. गृहमंत्री हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार हा गृहमंत्र्यांना किंवा त्या भागात सीमा भागामध्ये बेळगाव, कारवारसह निपाणी, भालकी आणि 56 गावं जी आहेत तिकडे सध्या कर्नाटकचे पोलीस धुडगूस घालतात. तिथला राज्य पोलीस दलाचा फौजफाटा मागे काढून सेंट्रल फोर्स पाठव कायदा सुव्यवस्थेसाठी हे केंद्रीय गृहमंत्री करू शकतात. त्यानंतर भाषेसंदर्भात जे आयोग आहेत किंवा अल्पसंख्याक आयोग ज्याला म्हणतो आपण, मायनॉरिटी कमिशन, त्या भागामध्ये कर्नाटकमध्ये तो संपूर्ण भाग हा मायनॉरिटी खाली येतो. मराठी लोक तिथे मायनॉरिटी. त्या संदर्भात निर्णय घेण्याचे पूर्णपणे केंद्राला आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती या संदर्भात अधिकारवाणीनं आदेश देण्याचे अधिकार हे गृहमंत्र्यांना आहे. त्याच्यामुळे गृहमंत्री जर खरोखर मध्यस्थी करत असतो आणि त्यातून काही सकारात्मक निर्णय होणार असेल तर त्याच्यावरती टीका करण्याचं काही कारण नाही. आमचं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की गेल्या 70 वर्षापासून त्या भागातील मराठी बांधवांवरती अन्याय होतोय. नुसता अन्याय नाही, त्यांना चिरडलं जात आहे, भरडलं जात आहे. त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या. प्रश्न इतकाच आहे, फक्त गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत, ते आपल्याला माहिती आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहे आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात. ते जावई आहेत, ते आपल्याला माहिती आहे. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहे आणि सीमा प्रश्नाचे सगळ्यात जास्त चटके हे कोल्हापूरला बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष हा कोल्हापुरात होतो, कारण सीमा आहे. त्याच्यामुळे या प्रश्नासंदर्भात त्यांना जास्त माहिती. पण हे प्रकरण न्यायालयात आहे असं वारंवार म्हटलं जातं. न्यायालयामध्ये अनेक प्रकरण आहेत, म्हणून त्या केंद्रानं हस्तक्षेप करायचा नाही का? संसदेनं बोलायचं नाही का? न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं सलग सुनावणी लावून, कारण तो राजकीय प्रश्न बनला. पण 20 ते 25 लाख मराठी बांधवांचा प्रश्न न्यायालय तारखावर तारखा देते आहे. जर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो न्यायालयामध्ये इतर काही प्रश्न जे असतात सरकारच्या इंटरेस्टचे ते सुटू शकतात. पण सीमा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारचा, घटनाबाह्य सरकारचा विषय असेल, त्याच्यावर तारखा पडतायत. म्हणून लोकांच्या मनात काही शंका आहेत. पण आज जर 2 मुख्यमंत्र्यांना घेऊन आमचे गृहमंत्री बसणार असतील तर आणि त्यातून काही चांगलं निघणार असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. तर यानंतर नागपुरात देखील अधिवेशन आहे. काय वाटतं, ठराव होईल यावेळी? नक्कीच होईल, नक्कीच होईल. सीमा प्रश्नावरती जर ठराव झाला नाही तर कोणत्या प्रश्नावरती? फक्त हा सीमा भागाचा विषय नाही तर बोंबई, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये दावा सांगायला लागले आहे आणि राज्य सरकार त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही. या संदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला जाब विचारला जाईल, प्रश्न विचारला जाईल. तर राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. ठीक आहे, हा एक प्रशासकीय भाग असतो. सरकार बदलले की अशा बदल्या होत असतात. त्याच्यावरती फार बोलण्याची गरज नाही. आमचं सरकार आलं होतं तेव्हा आम्ही बदल्या